बोला विश्वकर्मा भगवान की जय। वरसिया वर रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। घराने शाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। घराने शाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। नवीन कार्यकारी मंडळ स्थापन झालंच पाहिजे। नवीन कार्यकारी मंडळ स्थापन झालंच पाहिजे। नवीन अध्यक्ष निवड झालीच पाहिजे। नवीन अध्यक्ष निवड झालीच पाहिजे। 40 वर्षाची घराणेशाही संपलीच पाहिजे। 40 वर्षाची घराणेशाही संपलीच पाहिजे। काय सांगणार प्रमोद भाऊ, तुम्ही आज अमोर उपोषणासाठी बसलेले आहेत, काय मागणी आहे तुमची? श्री विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळ जळगाव जिल्हा पेठ आंबेडकर मार्केट शेजारी हे मंडळ 1964 साली स्थापन झालं होतं। या मंडळाचे कार्यकारिणीचे जे वरिष्ठवर 17 लोक आहेत, हे 17 लोक आज मृत्युमुखी आहेत आणि वारले आहेत। तरी हे मंडळ माधव बापू मिस्त्री अध्यक्ष या नावाने धर्मदायिकतामध्ये नोंद केली आहे आणि यांच्याच नावावर हे मंडळ आजपर्यंत 2024 पर्यंत हे सुरू आहे। आणि याच्यामधला पुढचा विषय असा आहे की जे 40 वर्षापासून या मंडळाचे सचिव म्हणून स्वयंघोषित अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार स्वयंघोषित यांनी स्वतःला घोषित केलेले अध्यक्ष म्हणतात, असे अध्यक्ष अरुण वामन जाधव, सचिव MT लुले आणि खजिनदार मनोहर रुले यांनी स्वतःला स्वयंघोषित अध्यक्ष करून हे जी मंडळं स्वतःच्या ताब्यात घेऊन या मंडळामध्ये आम्ही अध्यक्ष आहे आणि आमची घराणेशाही पद्धतीने 40 वर्षापासून यांनी घरातलेच लोक टाकलेले आहे मंडळामध्ये आणि बाहेरच्या इतरांना कोणालाही संधी ते लोक देत नाही। तरी मंडळामध्ये जवळजवळ घरातलेच म्हटले तर स्वतः बाबा MT बाबा रुले, त्यांच्यानंतर त्यांचाच मुलाचा साला, त्यांच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा, त्याच्यानंतर त्यांचा लहान मुलगा, त्याच्यानंतर त्यांचा भाचा आणि भाऊबंदकीतलेच लोक त्यांनी या मंडळामध्ये त्यांनी घरातलेच लोक 5 ते 7 लोक त्यांनी या घरामधले मंडळामध्ये म्हणजे स्वतःहून टाकलेले आहे। तरी 17 वर्षापासून नवीन अध्यक्षाची निवड झाली नाही आहे। 17 वर्षापासून अरुण वामन जाधव हे एक स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून स्वतः कारभार सांभाळत आहे आणि अरुण भाऊजे अध्यक्ष आज रोजी जे आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या अभावात ते कमी शिकल्यामुळे कुठले जे कामं असतील समाजाचे ते पुढे होऊ शकले नाही, त्याच्यामुळे समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे। तरी आता जे काही म्हटलं पुढचे जर विषय असतील तर या संबंधामध्ये जसं नगरपालिका ही बिल्डिंग आता जेव्हा बांधण्यात आली विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळ बोर्डिंग, त्यावेळेस बिल्डिंगसाठी जे महानगरपालिका परमिशन लागत असते त्या परमिशनसाठी यांनी नगरपालिकेत कुठल्याही प्रकारचा अर्ज न करताना ही दुमजली इमारत बांधली। त्याच्यानंतर नकाशे वगैरे जे लागतात परमिशनसाठी ते त्यांनी केलं नाही। आजपर्यंत या बिल्डिंगसाठी जो नवीन अध्यक्षांचा चेंजेस रिपोर्ट लागतो हा 2024 पर्यंत अद्यापही 2024 पर्यंत त्यांनी कुठलाही चेंज रिपोर्ट न देताना स्वयंघोषित स्वतः बँकेचे व्यवहार खाते खोलून यांनी स्वतःच्या नावाने पैसे काढले आहे, असा मला या पत्रकाराच्या माध्यमातून सांगू इच्छितो। तसेच त्यांनी जे विषय असतील की जो सर्वसाधारण सभा 7 जुलैला आम्ही लावली होती त्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला हिशोब पण दाखवला जाईल आणि नवीन अध्यक्षाची कार्यकारिणीची निवड केली जाईल, पण 7 जुलैला अध्यक्षाची निवड झाली नाही। सभेमध्ये तहकूब करण्यात आलं व गदारोळ झाला की यामुळे की जे सभा घटनेमध्ये 1 रुपयाची जी नोंदणी केली होती सभासद नोंदणी, ही घटनेत 1 रुपयाची नोंद असताना समाज बांधवांनी यांनी 1200 रुपयाच्या पावत्या फाडल्या आणि 1200 रुपयाच्या पावत्या घेऊन सांगितलं गेलं की तुम्ही जो 1200 रुपये भरणार त्याला सभासद नोंदवला जाईल आणि त्याचा मतदानाचा अधिकार घेतला जाईल। पण सर्वसामान्यांना न्याय मिळेल का यामध्ये आम्ही तरतूद केली आणि त्यांनीच आम्हाला पीठासीन अधिकारी यांनी सांगितलं की 11 रुपये घेऊन आपण येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये सर्वच्या समोर मीटिंग घेऊन नवीन अध्यक्षाची कार्यकारिणी करू। अद्यापही 2.5 ते 3 महिने झाले, पण त्या 7 जुलैच्या नंतर या लोकांनी कुठल्याही प्रकारची मीटिंग घेताना न घेताना कुठलंही काही नियोजन न करताना आज आम्हाला 3 महिन्यापासून चगवा करत आहेत आणि कुठपर्यंत यांची घराणेशाही चालणार आहे। आता तरी गरिबाला न्याय भेटेल का? इथं आता तरी हक्कांनी आजपर्यंत जेवढे अध्यक्ष झाले सर्व हे घरातलेच झाले आणि पैसेवालेच झाले, पण गरिबाला कुठेतरी नवीन मंडळाला चान्स भेटेल का? युवा पिढीला कुठेतरी चान्स भेटेल का? आज जे मंडळ जे चालवत आहे हे सर्व जे आहे ते सर्व वयस्कर आहेत। आम्ही वयस्कर लोकांचा आदर सत्कार त्यांचा मान सन्मान करतो, पण त्यांची सध्याची परिस्थिती अशी की ते वयामानाने कुठे फिरू शकत नाही आणि कुठे आपल्या समाजाचा विकासाचं काम होऊ शकत नाही। तर आमची एकच रास्त मागणी होती की तुम्ही सर्वांना मीटिंग घेऊन
सर्वांच्या मतीने युवा कार्यकारिणीच्या हातामध्ये हा कारभार द्यावा आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही आमच्यासोबत राहा. पण अन्यथा हे आमचे कुठल्याही प्रकारची गोष्ट मनावर घेत नाही आहे. तसेच जो आम्हाला हिसाब देण्यात आला एकूण जोरदोर तो हिसाबाचा विषय असेल तर त्याचं मी तुम्हाला सांगू शकतो की तो 28,82,291 रुपयाचं एकूण टोटल रक्कम जमा झाली होती. पण या रकमेचा हिसाब जो आहे तो आम्हाला समाज बांधवांना एकच पानावर दिला गेला, एकच पाना. आता ॲक्च्युली तो हिसाब जो आहे तो 19 पानांच्या बंदवर तयार आहे. पण ज्या दिवशी सर्वसाधारण सभा मीटिंग झाली त्या दिवशी यांनी एकच पानावर तो हिसाब दाखवला. आणि विशेषतः याच्यामध्ये एक नोट करण्यासारखा विषय आहे की याच्यावर जे हिसाब दिला असे अध्यक्ष अरुण वामन जाधव, सेक्रेटरी MT लुले आणि खजिनदार यांच्या कुठल्याही प्रकारच्या सह्या नाही, त्याच्यावर ऑडिटरच्या सह्या नाही, कुठल्याही धर्मदायकचे सही शिक्के नाही. मग मी 28 लाखाचा एवढा जो हिसाब आहे हा कसा ग्राह्य धरायचा? याला कोणी वाली आहे का नाही? आज आमच्या समाजाने तळमळ करून 1-1 रुपया समाजाच्या बोर्डिंगसाठी दिला तर त्यांचा हिसाब देणं हे त्यांचं परम कर्तव्य आहे. पण आम्हाला जेव्हा विचारलं की तुम्ही सही का केली नाही तर त्यांनी आम्हाला उत्तर देण्यास टाळाटाळ केलं. आमची रास्त मागणी हीच आहे की येणाऱ्या लवकरच कार्यकारिणीची मंडळ घेऊन मीटिंग घेऊन नवीन अध्यक्षाची निवड करावी, नाही तर अन्यथा आमचं आमरण उपोषण आहे आणि याच्या पुढे सुरू राहील. तक्रार केली का? या संदर्भामध्ये आम्ही धर्मदायकतेकडे यांच्याबद्दल रीतसर कंप्लेंट केली आहे. त्यांची कंप्लेंट झाल्यानंतर त्यांना 1 तारीखला तिथं बोलवलं गेलं होतं, पण त्या तारखेनुसार ते तिथं हजर झाले नाही. त्यांना परत दुसरी तारीख दिली गेली, पण त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही तुमच्या मंडळाचे कागदपत्र घेऊन तुम्ही इथं या. पण अद्यापही हे तिथं अजून पोहोचले नाही. आणि यांच्याकडे असा कुठला ठोस पुरावा नाही की हे धर्मदायकता चॅरिटेबल कमिशनर यांची कमिटी तिथं स्थापन आहे. आजही आपण बघू शकतात, आम्ही जिथं जुन्या बॉडीचा फोटो लावला आहे आणि हेच लोक आज या मंडळाचे अध्यक्ष, खजिनदार, सचिव हे कार्यकारी मंडळ त्यांच्या नावानेच आहे. आणि या विषया संदर्भामध्ये आम्ही त्यांना वारंवार सुद्धा तगादा लावतो की तुम्ही या विषयाचा मार्ग लावा. पण 17 वर्षापासून अध्यक्ष हा बदलला जात नाही, म्हणून आम्हाला हे आमरण उपोषण करण्याची आज वेळ आम्हाला आली आहे. आणि आज सुद्धा त्यांनी, मी आमरण उपोषणासाठी सामाजिक कार्यकर्ता प्रमोद रुले इथं उपोषणात बसलो आहे, तर त्यांनी आज या जे विश्वकर्मा बोर्डिंगला कधी ताळा नसतो, पण त्यांनी आज सामाजिक कार्यकर्ता आणि माझे गोरगरीब समाज बांधव हे न्याय हक्क मागण्यासाठी आले असतात. त्यांनी या बोर्डिंगला पूर्णतः गेटला कुलपं लावलेले आहे आणि कुलपं लावून सुद्धा चाब्या घेऊन गेले. अन्यथा या चाब्या अजून त्यांनी कुठल्याही पर्यंत 11 वाजेचा वेळ दिला होता, पण त्यांनी अजूनही बोर्डिंग आम्हाला उपलब्ध करून दिली नाही. म्हणून आम्हाला हा बाहेर टेंट टाकून आमरण उपोषणास बसण्यासाठी आम्ही तयार झाले. काय सांगणार भाऊ तुम्ही, काय तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि हा प्रकार काय आहे नेमका? हा नेमका प्रकार असा आहे की मी विश्वकर्मा पंचायत सहाय्यक मंडळाचा उपाध्यक्ष आहे, निलेश सोनवणे. ही जी बांधकाम झालं त्यावेळी मी सुद्धा कमिटीमध्ये त्यांच्यामध्ये होतो. पण मी वारंवार त्यांना सांगत होतो की आपण समाजाकडून 24 लाख रुपये जमा केलेले आहेत आणि आपण समाजाकडून 24 लाख रुपये आणलेले आहेत आणि ह्या बोर्डिंगची बांधकाम परवानगी काढावी. त्यानंतर आपला चेंज रिपोर्ट बनवूया. पण तिथे 1964 पासून ह्या जुन्या जी कमिटी आहे त्यांचे नावं आहेत. त्यांचे नावं असल्यामुळे चेंज रिपोर्ट बनवता येत नाही आणि आम्ही नवीन जी कमिटी आहे ही आता 1964 पासून पूर्ण बोगस कमिटी आहे. कारण का अध्यक्ष या ठिकाणी 15 वर्ष झाले आणि ते जास्त न शिकल्यामुळे त्यांनी म्हणजे याचा अभ्यास केला नाही आणि आज तो या समाजाला पूर्ण धोका आहे. त्यामुळे आमची एकच मागणी आहे की समाजामध्ये अध्यक्ष चेंज झाला पाहिजे आणि कार्यकारिणीची निवड होईल त्यावेळेला जुना कार्यकर्ता त्याच्यामध्ये एकही नको आहे. कारण त्या कार्यकर्त्यांमुळे भरपूर समाजाचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यानंतर आम्ही बघा 2 दिवस झाले आम्ही पोलीस स्टेशन तिकडे गेलो, परवानग्या काढून आणल्या आहेत. रीतसर आम्ही काम करत आहे. त्याच्यानंतर पोलिसांनी आम्हाला परवानगीसुद्धा दिलेली आहे की उपोषणाला बसा. पण रोज बोर्डिंग उघडी होती. पण MT रुले व गोपाल रुले हे या ठिकाणी काल आले आणि त्यांनी बाहेरूनसुद्धा टाळा लावला आणि आतूनसुद्धा टाळा लावला. त्यांची ही घराणेशाही ही कुठंतरी थांबली पाहिजे. 40 वर्ष झाले. आणि त्याच्यानंतर बघा MT रुले हे नगरपालिकेत सुद्धा गेले होते. कशामुळे गेले होते की जे
आपल्या समाजाचा उतारा जो आहे त्याच्यावर जी जुनी कमिटी आहे, ज्या लोकांनी ही जागा विकत घेतली व ज्या लोकांनी ती आता आम्ही त्याला सहकार्य करून ती बांधली, त्याच्यानंतर ते नगरपालिकेत गेले आणि नगरपालिकेत त्यांनी सांगितलं की बाबा 40 वर्ष झाले मी समाजकारण करत आहे आणि समाजाची मला आवड आहे आणि बघा ह्या समाजाच्या ज्या उतार्यावर आहे जे 12 लोक ते वारलेले आहेत, तर त्यांचे नावं कमी करून ह्या मुलांचे नावं लावण्यात यावे. गोपाल रुले, किरण रुले आणि गणेश रुले. ही वास्तू समाजाची आहे. ही समाजाची वास्तू असल्यामुळे त्यांच्या मुलांचे नावं लावू शकत नाही. आणि त्यांनी जे विड्रॉवल मारले आहेत त्या मुरलीधर त्र्यंबक रुले अशा विड्रॉवल मारले. त्यांनी स्वतःच्या नावावर पैसे काढू शकत नाही कधी, हा रूल आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांनी जी विड्रॉवल मारली त्याचा बॅनरसुद्धा बनवलेला आहे, त्या ठिकाणी त्यांचा लावलेला आहे बॅनर या ठिकाणी. बस माझं एकच म्हणणं आहे की आम्ही जे उपोषणाला बसले, प्रमोद भाऊ रुले हे समाजाचे चांगला सपोर्ट देत आहे गोरगरिबांसाठी. आज मला सांगा की आपल्या समाजाचा हा हॉल बनून 2 वर्ष झालेत, पण इथे फक्त 4 लग्न झालेत. कारण काय इथे काही सुविधाच नाही ना. आणि त्यांना आमची कमिटी बसली होती त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की बाबा वरचं बांधकाम करू नका, खालचं पूर्ण बांधकाम करा. धर्मादाय आयुक्तांनी तुम्हाला लेखी काही उत्तर दिलं आहे का? बघा धर्मादाय आयुक्ताकडे मी तक्रार दिली होती, मला घरी नोटीससुद्धा आली होती की बाबा तुम्ही या आणि भेटून जावा. तर आम्ही धर्मादाय आयुक्ताच्या ऑफिसमधून पूर्ण कागदपत्र वगैरे सगळे काढले आहेत आणि आम्ही लेखी तक्रार केलेली आहे. जर का ते आता बघा मी तुम्हाला सांगतो की त्यांनी जर का आम्हाला हा न्याय दिला नाही, ही वास्तू समाजाची आहे, ही त्यांची घराणेशाही नाही, ही त्यांची घराची वास्तू नाही आहे की ते उतार्यावर नाव लावायला तिकडे जात आहेत मुलांचे आणि त्याच्यानंतर की बाबा ते म्हणतील की बाबा आमचंच चालेल. तुम्हाला माहिती आहे का एक बॅनर कुठे, ह्या बॅनरवर एका बॅनरवर त्यांच्या घरातले 5 लोक आहेत, 5 ते 6 लोक आहेत ह्या घराण्यावर. त्यांचा मुलगा आहे, त्यांच्या गणेश रुले आहे, किरण गणेश रुले आहे, गोपाल रुले आहे, MT रुले आहे, त्यांचा भाचा आहे संजय जाधव. म्हणजे त्यांच्याच घरातले माणसं त्यांनी टाकून ठेवले की अदर व्यक्ती या ठिकाणी आला नाही पाहिजे आणि कोणाचं काही चाललं नाही पाहिजे. बघा या ठिकाणी आजपर्यंत समाज मुद्दा उठवत नव्हता, कारण समाजाचा सगळे लोक गरीब आहेत, ज्याला त्याला कामधंदा असतो. पण आम्ही ज्या ठिकाणी या वेळेला 5 वर्ष झाले आम्ही त्यांच्यामध्ये काम करतोय, पण आम्ही त्याला सांगूनही ते वारंवार ऐकत नाही. आणि मला तरी वाटते की आता MT रुले यांचं वय 83 झालेलं आहे त्यांनी. आणि बघा या समाजामध्ये जी कमिटी आहे त्यांच्या सगळ्यांचे वय आहे ना 65च्या वरती आहेत, तर ते काम करू शकत नाही या ठिकाणी. तर माझं तरी म्हणणं आहे की कोण चांगला व्यक्ती निवडावा, 5-8 लोक बसून कमिटी निवडावी आणि त्यांनी या कमिटीला ह्या मंडळ हातात द्यावं. पण ते काय झालं आहे की इकडे घराणेशाही MT रुलेंची तुटत नाही आहे. गावोगावी जाऊन ते फक्त आपले काय करतायत की आपलं फक्त प्रोसेसिंग दाखवत आहेत की बाबा मी असं करतोय, मी तसं करतोय, मी तसं करतोय. म्हणजे ते त्यांच्या नावाची फक्त चर्चा करत गेले आजपर्यंत. पण जळगावमध्ये तुम्हाला माहिती की ही बोर्डिंग 12 वर्ष झाले मला सांगा त्यांनी 12 लाख रुपये जमवले होते. त्याच्यानंतर मी 5 वर्षानंतर जॉईन झालो आणि परत त्यांच्या संगतीच फिरून 12 लाख रुपये जमवले आणि त्याचा नारळ फोडला. आमदार राजू मामा भोळे यांना बोलून त्याची ही वास्तू बांधली.